आपण सर्वांचं उर्मिला स्वयंपाकघरात स्वागत आहे। तर आज गोड गोड लाडू बनवायचे आहेत शेंगदाण्याचे आणि गुळाच्या पाकाचे आणि साखर पण लागणारी आहे ह्याला। नंतर मी साखर पण टाकणार आहे। तर मी अगोदर ही कॉटनची रुमाल आहे ती पाण्यातून काढून थंड पाण्यातून काढून त्याच्यावर पाक टाकलेला आहे। पाक करताना मी 1 वाटी पाणी टाकलं होतं या पाकामध्ये। तर जास्त एकदम गुळाचा पण पाक केलं तर कडक होते, थोडं पाणी लागते त्याच्यामध्ये आणि लाडूला एकदम छान होते पाणी टाकल्याच्याने। जास्त पण पाणी टाकायचं नाही, फिक्स एक जास्तीचंच पाक केलेला आहे मी हे। आणि आपण वेगवेगळे काही पदार्थ केले तर त्याला आपण टाकू शकता आणखीन पाक। तर हे पाक थंड झाल्यावरच ह्याला हे पिळून काढायचं दस्तीतून, नाहीतर हात भाजल्या जातात आपले। आणि असे पाक काढून काढायचा म्हणजे ह्याच्यातले खडे ते राहत नाही त्याच्यामध्ये। लहान लेकरं खाताना खडे जर लागले तर लाडू खात नाहीत मग शेंगदाण्याचे, आणि मोठे पण माणसं खात नाहीत खडे लागलेत म्हणून, तसंच वेस्ट होते आता आपले लाडू। तर मग मी आता हे शेंगदाणे असे गरम गरम होते म्हणून छोटासा गंज होता त्याच्याने मी असं हे करून घेत असे पाचोळा काढायसाठी मी, आणि बाहेर जाऊन फटकून आणले होते मी सगळे हे शेंगदाण्याचे पाचोळा काढून। हे असे आता एवढे झालेले आहेत। 1 किलो शेंगदाणे आहेत आणि पाक मी जास्तीचाच बनवलेला आहे। आणि दुसरे पण पदार्थ करायला आपल्याला कामाला येतील एकदाच करून पाक घेतलेला आहे। तर ह्या शेंगदाण्यामध्ये जेवढा बसणार आहे तेवढाच पाक टाकणार आहे आणि त्यात साखर पण टाकणार आहे मी 2 मुठी चांगली। तर आता हे असं हे सगळं तूप लावून घेतलेलं आहे प्लास्टिक कातरून मी ट्रेमध्ये, आणि हे ट्रेमध्ये शेंगदाणे अगोदर टाकणार आहे मी। शेंगदाणे टाकल्याच्या एवढे सगळे अगोदर एक लहर पुरा शेंगदाण्याचा टाकायचा, आणि मग आपण पाक टाकायसाठी आता पाक दुसरा बनणार आहे मी। ते एवढासा पाक घेऊन एवढ्याच पाकामध्ये थोडी साखर टाकलेली आहे मी 2 मुठी, आणि चांगलं ह्याच्या एकदम फेटून घ्यायचं हे सगळं मिक्स करून एकदम साखर आणि गुळाचा पाक। मग नंतर ह्याच्यावर शेंगदाण्याच्या ह्याच्यावर लहर टाकली त्याच्यावर टाकून द्यायचा हे गुळाचा पाक साखरेचा। आणि साखर कशामुळे टाकली म्हणजे उन्हाळा आहे, एकदमच गुळाचा पाक लहान लेकराला जास्त शरीराला हानिकारक होते, गरमी पण होती जास्त गुळाच्या पाकाने। तर साखर पण टाकलेली थंड असते म्हणून मी साखर टाकलेली आहे। आपण खडी साखर पण आपण कधी टाकू शकतो, तो उन्हाळा असल्यावर गुळाच्या पाकामध्ये खूप टेस्टी लागतात आणि थंड पण असते खडी साखर। तर आणखीन एकदा शेंगदाण्याचा असं मी लहर टाकून घेणार आहे मी। आबडधोड शेंगदाणे अशी करून घेतलेली आहेत। तर मी असंच हे ट्रेमध्ये आणखीन हे करून सगळं सेट करून ह्याच्यामध्ये आणखीन पाक टाकणार आहे ह्याच्यावर। आणखीन थोडं पातळ पण पाक टाकायचा आपण, ताकी ती शेंगदाणे सगळी अशी नरम होऊन जातील। तर 1 दिवस असंच ठेवायचं आपण हे ट्रेमध्ये, आणि दुसऱ्या दिवशी लाडू बनवायचे ह्याचे। तर मी हे सगळं टाकून पद्धतशीर ह्याच्यावर घेतलेलं आहे पाक। तर एकदम नरम शेंगदाणे होऊ द्यायचे, लहान लेकराला चावताना बिलकुल तकलीफ होणार नाही। आणि शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने तुम्हाला सांगते की इतकं रक्त वाढते ना, खूप भरपूर रक्त वाढते आपलं। काजू बदाम अंजीरपेक्षा जास्त ह्याच्याने रक्त वाढते लहान लेकराला। लहान लेकराला रक्त नसते ना, ते लहान लेकरांना करून द्यायचं त्यांच्या आईने, आणि हे असं एकदम पौष्टिक पण असते, भूक पण लागते ह्याच्याने। तर हे लाडू 1 दिवस असेच ठेवलेले मी ट्रेमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिले ते, आणि मग आता दुसऱ्या दिवशी मी काढून मग त्याचे लाडू बनवलेले आहेत मी। हे आता हे सगळं असं नरम व्हायले आता हे शेंगदाणे। आता हे लाडू बनवण्यासाठी मी अगोदर सगळेच बनवून घेतलेले आहेत मी लाडू, थोडेसे तुम्हाला बनवून दाखवायले मी 1-2। तर हे मी शेंगदाण्याचं कूट पण करून घेतलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये थोडा टाकला होता कूट, आणि एकदम छान लाडू बांधल्या जातील म्हणून थोडासा कूट टाकला होता जेवढा मावल तेवढा। आणि एवढे लाडू बनवलेले आहेत माझे 19 लाडू बनले आहेत। छोटे छोटे मोठे मोठे आहेत एकदम, आणि एकदम लहान पण बनवू शकतात आपण लहान लेकरासाठी, पण मी मोठे मोठेच बनवून घेतले तर एवढे लाडू। का तर आम्ही सगळेच मोठे आहेत खाणारे, लहान लेकरं तर आणखीन कुणीच नाहीत खाणार। तर मग हे असे करून ठेवून दिले ना डब्यामध्ये, आणि फ्रीजमध्ये ठेवायचे, मुंग्या पण लागणार नाहीत। आणि शेंगदाण्याचा कूट काढून टाकला म्हणजे वरी मी एकमेकाला हे लाडू चिटकणार नाहीत। गोड कोणता बी पदार्थ असला ना त्यांना चांगलं पद्धतशीरच ठेवावं लागते, नाहीतर फ्लॅट एकदम प्लास्टिकचा कोणता फ्लॅट डबा असला ना त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे अशी लाईनीनं। तर माझ्याकडनं होता म्हणून मी ह्या डब्यात ठेवलेत शेंगदाण्याचा कूट ते टाकून असं बरोबर। तर एकदम छान टेस्टी लाडू आहेत। आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि उर्मिला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे। हे गुळाचे लाडू कसे वाटले काही नाही नक्कीच कमेंट्स करून सांगा। उर्मिला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मनापासून। जय श्रीराम, जय वीर हनुमान।